Hello, dear students. Today we will start new point electrolysis. In a previous video lecture, we have seen applications of Colros law. Okay, 2-3 application बघितलेत, त्याच्यावरचा न्यूमेरिकल पण आपण घेतलाय. बघा, इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय? The process in which electrical energy is used to occur non-spontaneous chemical reaction. बघा, मी सुरुवातीला सांगितलं होतं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन सांगताना, ओके, द ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of interconversion between chemical energy into electrical energy and electrical energy into chemical energy. इलेक्ट्रोलायसिस मध्ये काय होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. बरोबर, कारण मी आताच काय डेफिनेशन सांगितलं इलेक्ट्रोलायसिसची. द प्रोसेस इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज युज्ड टू ऑकर नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन. नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन घडवून आणण्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जीचा यूज जिथे होतो त्याला बोलतात इलेक्ट्रोलायसिस. मीन्स इन दिस प्रोसेस इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीचं कशात कन्वर्जन होऊ लागले? केमिकल एनर्जी मध्ये. लक्षात, इलेक्ट्रोलायसिसची डेफिनेशन तुम्ही अशी पण सांगू शकता, द प्रोसेस इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलायसिस. ओके, इलेक्ट्रोलायसिसच्या विरुद्ध काय असतात? गॅल्व्हॅनिक सेल्स. ओके, गॅल्व्हॅनिक सेल्स किंवा टॉर्च. टॉर्च मध्ये काय होतं? केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, गॅल्व्हॅनिक सेल मध्ये होतं. आता ते आपण पार्ट नंतर बघूयात, पण सुरुवातीला बघूयात इलेक्ट्रोलायसिस. इन दिस प्रोसेस इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. बरोबर आहे. इलेक्ट्रोलायसिस होतं कुठं? इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये. ज्या डिव्हाइस मध्ये इलेक्ट्रोलायसिस होतं त्याला बोलतात इलेक्ट्रोलायटिक सेल. मग त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघूयात इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल, त्याची डेफिनेशन, द डिव्हाइस इन विच इलेक्ट्रोलायसिस टेक प्लेस इज कॉल्ड एज इलेक्ट्रोलायटिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल असतो कसा ते आपण डायग्राम इथे काढलेली आहे. बघा, हे डायग्राम आहे इलेक्ट्रोलायटिक सेलची. दिस इज युअर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, इलेक्ट्रोलायटिक टँक, बॅटरी, अँड दिस इज 2 मेटल इलेक्ट्रोड्स. यामध्ये काय असतं? इलेक्ट्रोलायटिक सेल कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोलायटिक टँक विच इज मेड अप फ्रॉम इन्सुलेटर्स. कशापासून बनलेला असतो? इन्सुलेटर पासून. और बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. का? कारण याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असतं आणि त्यामध्ये आपण करंट पास करतोय, डायरेक्ट करंट, डीसी करंट पास करतोय इलेक्ट्रोलायसिस करण्यासाठी या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचं. मग जर हे कंडक्टर असेल आणि बाहेरून शॉक लागण्याचं भीती असते, ओके, त्यासाठी दिस इलेक्ट्रोलायटिक टँक इज मेड अप फ्रॉम द इन्सुलेटर्स or the material which is bad conductor of electricity. And in the electrolytic tank, electrolytic solution is placed. Okay, electrolytic solution is placed. And in that electrolytic solution, 2 metal rods are placed, or 2 metal rod are suspended. That metal rod are called as electrodes. त्याला काय बोलतात? Electrodes. Okay, and that metal rods connected to the battery by using metallic wires. काय करतात? त्या बॅटरीला कनेक्ट केलेला आहे by using metallic wires, जे की कंडक्टर असायला पाहिजे. These metallic rod also conductors of electricity. Okay, the electrode which is attached to the positive terminal of the battery is called as anode. काय बोलतात? Anode. आता बघा, इथे एनोड वर पॉझिटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये एनोड वरती निगेटिव्ह चार्ज असतो, इथे विरुद्ध. ओके, इथे कॅथोड वरती निगेटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये. गॅल्व्हॅनिक सेल मध्ये आपण जे नंतर बघणार आहोत, गॅल्व्हॅनिक सेल मध्ये कॅथोड वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि दोन्ही ठिकाणी एनोड वरती ऑक्सिडेशनच होतं, कॅथोड वरती रिडक्शन होतं. ते आपण बघूया. The electrode which is attached to the positive terminal of the battery is called as anode, and the electrode which is attached to the negative terminal of the battery is called as cathode. त्याला काय बोलतात? Cathode. Okay. This is the total construction of electrolytic cell. Electrolytic cell कसा असतो ते आपण बघितलं. Electrolytic cell consists of a electrolytic tank which is made up from insulator.
okay, to avoid the shock from that when we pass the electricity. Okay, and in that electrolytic tank, electrolytic solution is placed, which we have to do electrolysis. ज्याचं आपल्याला इलेक्ट्रोलायसिस करायचंय ते इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आपण त्याच्यात घेतो. In the electrolytic solution, two metal rods are suspended, and that metal rods connected to a battery. One metal rod connected to the positive terminal of the battery, and that is called as anode, and one metal rod connected to the negative terminal of the battery, that is called as cathode. हे झालं. मग आता इलेक्ट्रोलायसिस याच्यामध्ये होतं कसं नेमकं ते बघूयात आपण. देन मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलायसिस. नेक्स्ट पॉइंट, मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलायसिस. मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलायसिस. बघा लक्षात घ्या, मी डायग्राम तसेच ठेवतोय. मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलायसिस. आता जोपर्यंत आपण यामध्ये करंट पास करत नाहीये इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये, तोपर्यंत त्यामध्ये काही केमिकल रिएक्शन होत आहेत का? नाही. व्हेन वी पास द करंट इन द इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, देन केमिकल रिएक्शन्स टेक प्लेस. मीन्स इलेक्ट्रिकल एनर्जी इज युज्ड टू अकर नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन. यामध्ये स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन नाहीयेत, म्हणजे केमिकल रिएक्शन आपोआप होत नाहीयेत. पण जेव्हा आपण इलेक्ट्रिकल एनर्जी पास करू तेव्हा त्या केमिकल रिएक्शन होतात. Okay, means electrical energy is converted into chemical energy. Okay, ठीक है. Next part, mechanism of electrolysis. When we pass the current through the electrolytic solution, electrode मार्फत electrolytic solution मध्ये आपण current pass केलं. When we pass the current through the electrolytic solution, then in the electrolytic solution there is two ions. One is the cation and another ions are anions. Cations means positively charged ions are called as cations. Negatively charged ions are called as anions. When we dissolve that electrolyte into the water or molten electrolyte have ions of that electrolyte. Okay, electrolytic solution मध्ये काय असतात, त्याचे ions असतात. बरोबर आहे. Positively charged ions and negatively charged ions. Suppose there is this electrolytic solution of NaCl. NaCl चे electrolytic solution आहे, तर त्याच्यामध्ये कुठले आयन असतील? Na+ and Cl-. If there is the electrolytic solution of electrolyte KCl, KCl चे electrolytic solution आहे, then there have two ions. One is the K+ and another is the Cl-. Okay, electrolyte म्हटल्यानंतर तो डिसोसिएट होतो वॉटर मध्ये टाकल्यानंतर and produce ions. बरोबर आहे. दोन आयन्स प्रोड्यूस करतो, एक cation and another one is the anion. Okay, anion. And when we pass the electric current through the electrolytic solution, बघा लक्ष द्या व्यवस्थित, then positively charged ion get attracted towards the negative electrode. Positively charged ion get attracted to the negative electrode cathode, and negatively charged ion get attracted to the positive electrode anode. इथे positive electrode कोणता? Anode, and negative electrode cathode. Okay, when all negatively charged ions get attracted towards the anode and all positively charged ions get attracted towards the cathode. When negatively charged ions get attracted towards the anode and they lose one electron at the anode. Suppose एक Cl- आहे at anode. आपण इथे एक एक्झाम्पल घेतलंय, याचं पुढे आणखी बघणार आहोत. At anode, if Cl- ions are get attracted, one Cl donate one electron to the electrode and convert into the neutral Cl. Cl plus one electron. Means here loss of electron take place, therefore oxidation take place at anode. Anode वरती काय होतं? Oxidation होतं. Okay, इथे लक्षात. Negatively charged ions get attracted towards the positive electrode anode. Positively charged ions get attracted towards negative electrode cathode. When negatively charged ion, suppose there is the Cl- get attracted towards anode, then it loses one electron towards anode and becomes neutral. And loss of electron is called as oxidation. And this is called as primary change. Primary change.
Okay, when positively charged ions, suppose Na plus, get attracted towards the cathode and it take one electron from the cathode. Cathode पासून काय घेतात करतात, एक इलेक्ट्रॉन घेतात. It takes one electron from the cathode and converted into neutral atom. And gain of electron is called as reduction. Therefore, on cathode reduction take place. Cathode वरती काय होतं, reduction होतं. Suppose इथे Na plus ion आहे. Na plus ion takes one electron and converted into Na. Means gain of electron, and that is called as reduction. Gain of electron म्हणजे काय, reduction. आपण मागच्या वर्षी शिकले redox रिएक्शन मध्ये. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, ऑक्सिडेशन. म्हणजे इथं एनोड वरती काय होतं, ऑक्सिडेशन होतं, आणि कॅथोड वरती काय होतं, रिडक्शन. बरोबर आहे, इथे लक्षात. निगेटिव्हली चार्ज आयन्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड and that ion loses one electron on the electrode and converted into neutral atom. Okay, and this is the loss of electron, therefore oxidation takes place at anode. And positively charged ion get attracted towards the negative charge electrode, cathode, and takes one electron from the cathode. आणि ह्याच्याकडे कुठला इलेक्ट्रॉन आला ते आपण बघूयात. आता कॅथोड वरती, कॅथोड कडे इलेक्ट्रॉन कुठून आले ते आपण बघूयात. Takes one electron from the cathode and convert into neutral molecules. Means gain of electron take place on the cathode. Therefore, reduction take place at the cathode. याला लक्षात, कॅथोड वरती काय होतं, रिडक्शन. एनोड वरती होतं ऑक्सिडेशन. And that ions are converted into neutral atoms. That change is known as primary change. And some of the neutral atoms are not stable, and that again combine with another neutral atom and form a molecular compound. And that is called as secondary change. त्याला काय बोलतो आपण, सेकंडरी चेंज. आणि आयन टू न्यूट्रल मॉलिक्यूल कन्वर्जन होण्याला प्रायमरी चेंज बोलतो आपण. ओके, हा झाला प्रायमरी चेंज. बट हियर Cl इज नॉट स्टेबल. Cl काय स्टेबल नाहीये, क्लोरीन स्टेबल नाही. Therefore, this chlorine atom again combine with another chlorine atom and forms the chlorine molecule, and this is nothing but the secondary change. हा कोणता आहे, सेकंडरी चेंज. बरोबर, आलं लक्षात. Okay, these neutral atoms are not stable and combine with another neutral atom and form a molecular compound is called a secondary change. त्याला बोलतो आपण सेकंडरी चेंज. यावेळेला जर इलेक्ट्रोलायसिस केला आपण मोल्टन सोडियम क्लोराइडचं, तर at the cathode sodium is produced and chlorine gas is used at anode. त्या पद्धतीने इलेक्ट्रोलायसिसचे प्रोडक्ट येते. मग आता इथे इलेक्ट्रॉन जेव्हा लूज होतो, when electron lose on the anode, that electron passes from this wire towards the cathode. In electrolysis, electron transfer from anode to cathode. लक्षात ठेवा, हा पॉइंट किंवा हा क्वेश्चन जे किंवा नीटला विचारला जातो. In electrolysis process, electron transfer from anode to cathode, cathode to anode, असे काही ऑप्शन्स असतील. ओके, तर इन इलेक्ट्रोलायसिस इलेक्ट्रॉन ट्रान्सफर फ्रॉम एनोड टू कॅथोड, अँड हियर इलेक्ट्रॉन्स गेन बाय दिस पॉझिटिव्हली चार्ज आयन अँड रिडक्शन टेक प्लेस. इथं काय होतं, रिडक्शन होतं. ओके, यावेळेला आहे मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलायसिस. सर्व मेकॅनिझम तुम्हाला लक्षात आलं असेल. एनोड वरती काय होतं, कॅथोड वरती काय होतं, यावेळेला होतं. पुन्हा त्या इलेक्ट्रोडवर डिफरंट प्रोडक्ट काय होतात, तयार होतात. त्यानंतर आता तुम्हाला इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय त्याची डेफिनेशन लक्षात आली. त्यानंतर इलेक्ट्रोलायटिक सेल कसं असतं ते लक्षात आलं, आणि इलेक्ट्रोलायसिस कसं होतं त्याचं मेकॅनिझम पण आपण बघितलंय. मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलायसिस ते पण लक्षात आलं. मग आता आपण काही एक्झाम्पल घेऊयात. जर काही सॉल्टचं इलेक्ट्रोलायसिस केलं तर कुठले प्रोडक्ट ऑब्टेन होतात ऍट कॅथोड और ऍट एनोड ते आपण बघूयात. जर मोल्टन एनी सॉल्ट, that is if that is molten, then it is easy to find out the products at the respective electrode. But when electrolysis takes place in aqueous solution of salt, then there have the two cations and two anions are there, and at that time there is
difficult to find out the which product formed at the anode and cathode. त्यावेळेस थोडंसं अवघड, पण ॲक्वियसच्या वेळेस मी सांगतो त्यामध्ये प्रिफरन्शियल डिस्चार्ज थेरी वगैरे आहे. म्हणजे त्या दोन कॅटायनपैकी कुठला आयन कॅथोडवरती रेड्यूस होईल, इलेक्ट्रॉन गेन करून रेड्यूस होईल, आणि जर दोन अनायन असतील तर त्या दोन अनायनपैकी एकच आयन काय होतो, ऑक्सिडाइज होतो एनोडवरती. तर त्यापैकी कुठला आयन ऑक्सिडाइज होईल, तर त्यामध्ये एक आहे प्रिफरन्शियल डिस्चार्ज थेरी. मी ते इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस, कुठलाही सॉल्ट ॲक्वियस NaCl घेत असताना सांगेन. ओके, ठीक आहे. तर सुरुवातीला बघूयात इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. पहिल्यांदा बघा मोल्टन म्हणजे काय, तुम्हाला बऱ्याच वेळा मी मागे सांगितलंय त्यामुळे लक्षात आलं असेल. मोल्टन म्हणजे मेल्ट केलेला. ओके, त्यामध्ये वॉटरचा काही संबंध नाही. सपोज NaCl आहे, प्युअर NaCl, त्याला हीट केलं, हीट करून करून सॉलिडचं लिक्विड झालं, दॅट इज युअर मोल्टन NaCl. त्यामध्ये वॉटर नाहीये. ॲक्वियस NaCl म्हटल्यानंतर NaCl वॉटरमध्ये टाकलं, डिसॉल्व्ह केलं, दॅट इज युअर ॲक्वियस NaCl सोल्युशन. बोथ मोल्टन NaCl and aqueous NaCl contains the ions. NaCl ला जरी मोल्ट केला तर दॅट प्रोड्युसेस Na प्लस अँड Cl मायनस आयन. ओके, आणि aqueous वॉटरमध्ये टाकला तरी पण तो काय करतो, आयन प्रोड्यूस करतो. मोल्टन NaCl contains the two ions, one is the Na plus, another one is the Cl minus. Okay, electrolysis of molten NaCl. मोल्टन म्हणजे लक्षात आलं. When we do electrolysis of molten NaCl, or when we pass the electric current through the molten NaCl, in the molten NaCl, there you have the Na plus and Cl minus ion. Okay, Na plus and Cl minus ion. Na plus ions get attracted towards the negative electrode cathode. Na plus ions कोणाकडे अट्रॅक्ट होतील, get attracted towards the negative electrode cathode and get one electron from the cathode and convert into neutral sodium atom and that deposited at the cathode. इथेच डिपॉझिट होतात, आणखी पुन्हा सोल्युशन मध्ये येत नाहीत. ओके, that get deposited at the cathode and there hence reduction take place. cathode वरती काय होतं, reduction होतं at cathode. Na plus ions take one electron and convert into neutral sodium atom and that get deposited on the cathode. म्हणजे cathode वरती कुठला प्रोडक्ट तयार झाला, सोडियम मेटल, deposited at the cathode. And negatively charged ion, that is the Cl minus ions, get attracted towards the positive electrode anode and lose one electron on the anode and convert into neutral Cl atom. Okay, therefore at anode वरती कोणती रिएक्शन होईल, at anode Cl minus ions loses one electron and convert into neutral Cl atom. But this chlorine atom is not stable. Therefore दुसऱ्या एका Cl मायनस आयनचं काय झालं, ऑक्सिडाइज झाले, वन इलेक्ट्रॉन लूज केलं, त्यानंतर काय होतील, ते पण क्लोरीन ॲटम कन्वर्ट होईल आणि these chlorine atoms combine with one another forms the Cl2 molecule. This is known as secondary change and this is known as primary change. Primary change म्हणजे मी काय सांगितलं. Okay, when ions lose or accept electron and convert into neutral molecules is called as primary change. त्याला बोलतात काय, primary change. And some of the neutral atoms are not stable and that combine with another atoms and form a molecular compound is called as secondary change. त्याला बोलतात secondary change. Okay, and at anode chlorine gas is liberated. gas असेल तर लिबरेट होतो, सॉलिड असेल तर डिपॉझिट होतं त्या इलेक्ट्रोड वरती. Therefore when we do electrolysis of molten NaCl, then chlorine gas is liberated at the anode and sodium metal deposited at the cathode. This is your electrolysis of molten NaCl. एक एक्झाम्पल घेतलं, त्याचे प्रोडक्ट पण सांगितले. बरोबर आहे, या रिएक्शन महत्वाच्या आहेत, या रिएक्शन लिहाव्या लागतात. जर तुम्हाला एक्झामला विचारलं, सपोज थेरी एक्झामला, एक्सप्लेन इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl, त्यानंतर थोडी छोटीशी डायग्राम इकडे साईडला काढून घ्या, काढलं तर उत्तम. त्यानंतर एक्सप्लेन करायचं व्हेन वी पास द इलेक्ट्रिक करंट थ्रू द मोल्टन NaCl, then positively charged ion get attracted towards the negative electrode cathode and gain one electron from the cathode and convert into neutral sodium atom.
Negatively charged ions, that is Cl minus ion, get attracted towards the anode and lose one electron at the anode and convert into neutral Cl atom. But Cl atom is not stable, therefore it combine with another Cl atom and form a chlorine molecule. And chlorine gas liberated at the ओके दिस इज युअर इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. आता त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस NaCl. एक ॲक्वियसचं एक्झाम्पल घेऊयात, त्यानंतर एक दोन सॉल्टचं आणखी इलेक्ट्रोलायसिस आपण घेऊयात. ओके, आजच्या लेक्चरमध्ये एवढं पुरेसं आहे.